पण प्रेम करण्यासाठी आपल्याला त्याची माहिती असली पाहिजे, त्याचा परिचय असला पाहिजे. तुलसीदास बाबा रामचरितमानस मध्ये वर्णन करतात, जाने बिनु नहीं होय प्रतीति, बिनु प्रतीति होई नहीं प्रीति. जाने बिनु नहीं होई प्रतीति, बिनु प्रतीति होई नहीं प्रीति. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. जाने बिनु नहीं होय प्रतीति, बिनु प्रतीति होई नहीं प्रीति. त्याला जाणून घेतल्याशिवाय आपल्याला त्याचा परिचय होणार नाही, आणि जोपर्यंत त्याचा परिचय होणार नाही तोपर्यंत त्याच्यावर प्रीती होणार नाही. म्हणून आपल्याला अगोदर त्याचा परिचय सांगितला, कारण आपल्याला त्याच्याशी नातं जोडायचं. जर तुम्हाला तुमच्या मुलाचं लग्न करायचं असेल तर तुम्ही त्यासाठी आधी तुमच्या मुलीसाठी मुलगा बघता, त्याचा परिचय जाणून घेता. त्याचं गाव कुठलं आहे, त्याचं नाव काय आहे, तो काय करतो, त्याला जमीन किती आहे, त्याच्या घरात माणसं किती आहेत, त्याचं खानदान कसं आहे, सगळी काही माहिती घेतल्यानंतर तुम्हाला आवडली तरच तुम्ही नातं जोडता. डायरेक्ट तुम्ही परिचय जाणून न घेता नातं जोडत नाही. तसं आपल्याला या ठिकाणी भगवंतासोबत नातं जोडायचंय, त्यासाठी त्याचा परिचय जाणून घ्यायचा, आणि त्याचा परिचय झाल्यावर मग त्याच्यावर प्रेम करायचे. यासाठी व्यासांनी सर्वात पहिल्यांदा परिचय दिला की तो आहे कोण. सर्वात आधी त्याचं स्वरूप कसं आहे हे सांगितलं. स्वरूप काय आहे? सच्चिदानंद रूपाय, सत चित आनंद, सच्चिदानंद. सच्चिदानंद म्हणजे काय की सत्य पण ज्याचं स्वरूप प्राप्त केल्याविना पूर्ण सत्य होत नाही ना, तो सच्चिदानंद. सत्याला पण सत्य सिद्ध होण्यासाठी त्याची आवश्यकता भासते, तो सच्चिदानंद. सत्य पण सत्य म्हणून सिद्ध होण्यासाठी सत्यरूपी परमात्मा याची साक्ष लागते. परमात्म्याचं स्वरूप सत्य आहे म्हणून सांगितलं. सत्य म्हणजे अविनाश, ज्याचा कधीच विनाश होणार नाही, जो पूर्वीही होता, आजही आहे, उद्याही राहणार आहे, ज्याचा कधीच नाश होणार नाही, तो सच्चिदानंद परमात्मा सत. हे जगत कसं आहे? हे जगत विनाशी आहे, आपल्याला नाश होणार आहे, आपण एक दिवस मरणार आहोत. जो जन्माला आला तो प्रत्येक जीव एक दिवस मरणार आहे. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, आया है सो जाएगा राजा रंक फकीर. कोई सिंहासन चढ़ चला, कोई बंधे जंजीर कबीरा, कोई बंधे जंजीर. जो जन्माला आला त्याला एक दिवस नाश आहे, मरायचंच आहे. उपजेते नाशे नासले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे जन्म मरणाचं चक्र हे असंच सुरू राहतं. पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनम. परत परत जन्माला येणं, परत परत मरणं. हे जीवाला लागू आहे, भगवंतासाठी नाही, कारण हे जगत विनाशी आहे. या ठिकाणी प्रत्येक माणसाला तर मरण आहे. स्वर्गातल्या देवांचा त्यांचाही विनाश होणार आहे, ब्रह्मदेवाचाही विनाश होणार आहे, पण परमात्मा मात्र अविनाशी आहे, सत्य आहे. चित्त म्हणजे प्रकाशमान आहे, त्याचं स्वरूप दिव्य आहे, त्याला स्वतःचा प्रकाश आहे. आपण परप्रकाशित आहोत, त्याच्या प्रकाशावर आपण जगतो. तो स्वयंप्रकाशित आहे आणि त्याचं स्वरूप आनंद रूप आहे. जगातला सगळा आनंद त्याने निर्माण केला. सुख रूप आहे, आनंद रूप आहे. आनंदाच्या उलट काहीच नाही. बाकीच्या गोष्टीमध्ये बघा, पुण्याच्या उलट पाप आहे, दिवसाच्या उलट रात्र आहे. सुख म्हटलं की त्याला उलट दुःख सुद्धा आहे, पण आनंद म्हटलं ना, आनंदाच्या उलट काहीच नाही. आनंद हा एकमेव
परमात्म्याचं स्वरूप आहे. सर्व आनंद भगवंतापासून निर्माण झाला. म्हणून जो कोणी त्या आनंदरूप परमात्म्याचं चिंतन करतो ना, त्याच्याही जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती होते. आनंदरूप परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये साठवलं तर आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख राहत नाही. त्याचं स्वरूप असं आहे, सच्चिदानंद. पुढं रूपाय शब्द आला म्हणजे तो रूपवान आहे, सुंदर आहे. एवढा सुंदर आहे की त्याच्यासारखी सुंदरता कोणाचीच नाही. विचार करा, ही दुनिया एवढी सुंदर बनवली, हे जग एवढं सुंदर बनवलंय त्याने. ज्याने एवढं सुंदर जग बनवलं तो स्वतः किती सुंदर असेल. विचार करा. नाम तुम्हारा तारनिहारा, जाने कब दर्शन होगा, तेरी रचना इतनी सुंदर, तो तू कितना सुंदर होगा. तो परमात्मा किती सुंदर असेल ज्याने एवढी सुंदर दुनिया बनवली. त्याची सुंदरता अशी आहे, शत्रू देखील त्याच्याकडे पाहिलं तर मोहित होतात. आणि सुंदरता अशीच असते की समोरचा माणूस आपला दुश्मन आहे, पण दुश्मन असून देखील तो जर दिसायला सुंदर असेल, त्याची सुंदरता बघून दुश्मन देखील स्तुती करतो. अशाच प्रकारचं भगवंताचं सुंदर स्वरूप आहे. ज्यावेळेस पुतना राक्षसीन भगवंताला मारण्यासाठी आली होती, त्यावेळेस तिच्याही मनामध्ये काही क्षण भगवंताविषयी प्रेम निर्माण झालं, भगवंताचं सुंदर स्वरूप पाहून. परत रामायणामध्ये खर, दूषण, त्रिशिरा यांच्याकडं जेव्हा शूर्पणखा जाते, जेव्हा लक्ष्मण भैयाने शूर्पणखाचे कान आणि नाक कापलं, त्यावेळेस ज्यावेळेस ती खर, दूषण, त्रिशिरा यांच्याकडे जाते, त्यांना सांगते, तेव्हा आपल्या बहिणीचं विद्रूप रूप करणाऱ्याचा बदला घेण्यासाठी जेव्हा खर, दूषण, त्रिशिरा भगवंताशी युद्ध करायला आले ना, त्यावेळेस युद्धभूमीमध्ये ज्यावेळेस भगवंताचं स्वरूप पाहिलं, एवढे मोहित झाले, एकमेकाला चर्चा करतात की किती सुंदर आहे, किती रूपवान आहे. जर याने आपलं म्हणणं ऐकलं तर आपण याला सोडून देऊ, याला मारायचं नाही, अशी चर्चा करतात खरदूषण एकमेकाशी. एवढं देवाचं रूप सुंदर आहे. आपल्या धर्माचे लोक देवावर मोहित होतात, यात नवल नाही हो. पण इतर परधर्मीय सुद्धा. एक भक्त होऊन गेला वृंदावनामध्ये, रसखान नावाचा मुस्लिम भक्त होऊन गेला. त्याने फक्त एकदाच भगवंताला पाहिलं, भगवंताचं चित्र पाहिलं होतं. तो एका पानपट्टीवर, पानाचं दुकान असतं त्या ठिकाणी पान खाण्यासाठी गेला होता. तिथं गेल्यानंतर सहज त्याचं लक्ष गेलं की त्या दुकानामध्ये एक भगवान श्रीकृष्णाचं चित्र लावलेलं होतं, फोटो होता. त्याने तो फोटो पाहिला, एवढं सुंदर भगवंताच्या बालरूपातला फोटो होता. एवढा मोहित झाला. विचारलं, हा कोण आहे? त्या दुकानवाल्याने सांगितलं, याचं नाव कृष्ण आहे. कुठे राहतो? त्याने सांगितलं, वृंदावनामध्ये राहतो. आणि देवाच्या वनामध्ये गायी राखत असताना बालरूपातला फोटो होता. आणि देवाच्या पायामध्ये काहीच नव्हतं, अनुवानी पाय होते, खाली गवत, काटे कुटे, खडे, दगड, असं काही त्याला चित्र दिसलं. तो म्हणतो, एवढा सुंदर बालक आहे, याचे पाय किती कोमल आहेत, पण याच्या पायामध्ये चप्पलच नाही, आणि अशा वनामध्ये याला काटे टोचत असतील. त्या दुकानवाल्याला हसू आलं. तो म्हणाला, अरे तुला एवढी काळजी वाटते तर तू घेऊन जा चप्पल त्याच्यासाठी. ते दुकानवाल्याने फक्त मजाक केला त्याच्यासोबत, पण त्याला ते खरं वाटलं. आणि तो खरोखर दुकानवाल्याला विचारतो, मला याचा ऍड्रेस सांगा, पत्ता, हा कुठे मिळेल? तेव्हा दुकानदाराने सांगितले, हा वृंदावनात मिळेल. तेव्हा तो रसखान खरोखर चप्पलाच्या दुकानात गेला, एक चप्पल घेतला आणि वृंदावनचा रस्ता शोधत शोधत वृंदावनापर्यंत आला, देवासाठी चप्पल घेऊन. वृंदावनामध्ये आला आणि प्रत्येकाला विचारायचा, कृष्ण कोठे राहतो, कृष्ण कोठे राहतो. मग सगळ्यांनी कृष्णाचा जो महाल आहे, बाके बिहारी मंदिर, त्याचा पत्ता सांगितला. तिथपर्यंत येऊन पोहोचला, पण दारामध्ये आला की तो मुसलमान असल्यामुळे पुजाऱ्यांनी त्याला मध्ये येऊ दिलं नाही, दारातूनच हाकललं. त्याने कितीही विनंती केली, अहो मला त्याला चप्पल द्यायचा, अहो त्याच्या पायाला काटे टोचतील, त्याचे पाय फार कोमल आहेत. पुजाऱ्यालाही वाटलं कोणीतरी पागल आहे डोक्यावर पडलेला, म्हणून त्याला तिथून हाकलून दिलं. तेव्हा रसखान बाके बिहारी मंदिराच्या दारातच पायरीवर बसला, उपवाशी, दिवसभर उपवाशी, रात्रभर उपवाशी.
व्रत मनामध्ये संकल्प केला की जोपर्यंत मी कृष्णाच्या पायामध्ये चप्पल घालणार नाही ना तोपर्यंत अन्नाचा कणही घेणार नाही, पाण्याचा थेंब सुद्धा स्वीकार करणार नाही. किती सुंदर भाव असेल त्याचा. दारामध्येच बसला, पायरीवर बसला, उपाशी दिवसभर आहे रात्रभर, आणि अचानक त्याचा भाव भगवंताला एवढा आवडला ना, पहाटेच्या सुमारास भगवान खरोखरच बालरूपात आले त्याला भेटायला. त्याच्या जवळ आले, त्याच्या मांडीवर बसले, आणि त्या रसखान नावाच्या भक्ताने भगवंताच्या पायामध्ये चप्पल घातला. किती सुंदर भाव आहे. एवढा मोठा भक्त बनला रसखान. आजही वृंदावनामध्ये जा, त्या ठिकाणी रसखानाचं मंदिर आहे, आणि भक्त रसखान यांनी एवढ्या सुंदर सुंदर पदांचं त्या ठिकाणी निर्मिती बनले केवळ भगवंताची सुंदरता बघून. एकदाच भगवंताचं चित्र पाहिलं होतं तर ते देवावर त्यांचं मन एवढं फिदा झालं. परमात्मा सावळा आहे पण दिसा एवढा सुंदर आहे. एका भक्तानं वर्णन केलं,